तर काल रात्री आम्ही लेहमध्ये पोचलो. रात्री 10 वाजले आम्हाला लेहमध्ये यायला. आम्ही हॉटेलमध्ये मग जेवण केलं. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर मार्केटला गेलो आणि आज सकाळी परत आम्ही आता निघतोय फिरायला बाहेर. तर हा माझ्या मागे बघू शकता तुम्ही लेहचा व्ह्यू, आमच्या हॉटेल बाहेरचा व्ह्यू. आणि हे आमचं हॉटेल. हे आमचं लेहचं हॉटेल. इथे आमचा स्टे आहे पुढच्या 2 दिवसाचा. आणि हा समोरचा व्ह्यू खूपच सुंदर असा हॉटेल आणि त्याच्या बाहेरचा हा व्ह्यू. क्लायमेट एकदम क्लिअर, पावसाचं काहीच वातावरण नाही. खूप सुंदर. लोकल गाडी हायर करून आम्ही मार्केटला निघालोय. 2 किलोमीटर लांब आहे मार्केट आमच्या हॉटेलपासून. तर आम्ही आता एक गाडी केली आहे आणि मार्केटला चाललोय. लेहमधला आमचा आज दुसरा दिवस. आज आम्ही जातोय लेह लोकल साईटसीइंग करायला. आमच्या बाईक्स आल्यात खाली. तर बाईकवर आम्ही आज लेह लोकल साईटसीइंग करणार. आपण खाली जाऊयात, ब्रेकफास्ट करतो आम्ही, त्यानंतर तुम्हाला आमच्या बाईक्स दाखवतो. तर ब्रेकफास्ट झाला आमचा आणि ब्रेकफास्ट करून आता आम्ही लेह साईटसीइंगसाठी चाललो आहे. तर ह्या आमच्या बाईक्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर आत्ता ज्या आम्ही लेहमध्ये राईड्स करणार आहोत त्यासाठी ह्या बाईक्स असतील आमच्यासोबत. रॉयल एनफिल्डची हिमालयन ॲडव्हेंचर 450 लेटेस्ट डिझाईनमध्ये आहे. तर ही बाईक असणार आहे, ही माझ्याजवळ असणार आहे. आणि ही दुसरी जी आहे ती हिमालयन 350, जी की 350 नाही आहे, पण तिला 350 म्हणतात. ॲक्च्युली ती 411 cc तिचं इंजन आहे त्या बाईकचं. तर ती आणि ह्या आमच्या बाईक्स असतील आमच्यासोबत लेहमध्ये राईडसाठी. आणि दुसरी म्हणजे ही आमची ॲक्सेस, जी महाराष्ट्र पुण्यातून आलेली MH140092, जे आमचे भाऊ चालवत आलेत पुण्यातून. तर ही बाईक, अशा ह्या बाईक्स घेऊन आम्ही पूर्ण लेह साईटसीइंग करणार. तर चला जाऊयात. तर रायडर्स पण आमचे रेडी आहेत. ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे सगळ्यांचा आणि वातावरणही छान आहे. तर लवकरच आता आमचे गाईड जे आहेत ते बाहेर येतील आणि आम्ही राईडसाठी निघतोय. आज लेह लोकल साईटसीइंग आणि उद्या खारदुंगला पास, नुब्रा व्हॅली. तिकडे खूपच सुंदर वातावरण आहे. पाऊस नाही, मस्त ऊन पडलं आहे. आज खूप मजा येणार. ते रायडर आता रेडी झालेत. हर्षदने घेतले हिमालयन रॉयल. हर्षद आज लोकल राईडसाठी रेडी आहेत. त्यासोबत प्रवीण, ॲक्सेस, अमोल कुठल्या तरी गाडीवर, आणि हे तुषार, ज्यांच्याकडे नंबर 1 3 हिमालयन. तर आता आम्ही जात आहोत शांती स्तूपाकडे. आमचा पहिला पॉईंट शांती स्तूप असणार आहे.
तर हा पाहू शकता तुम्ही लेह सिटीचा व्ह्यू. आणि आत्ता आम्ही आलो आहे शांती स्तूपाला, चाललो आहे वरती. सगळे रायडर्स आमचे रेडी आहेत आता चालण्यासाठी. तर इथं शांती स्तूपामध्ये 30 रुपयाचं तिकीट असतं, ते काढावं लागेल आता. तर 30 रुपये तिकीट आहे इथं याला. आणि आता आम्ही एंट्री केली आहे शांती स्तूपावरती आहे. पूर्ण लेह सिटी आणि असा हा सुंदर असा व्ह्यू, पूर्ण सिटी आणि समोरचे माउंटेन तुम्हाला दिसतील इथं. खूपच सुंदर अशी ही लेह सिटी. आणि आता आम्ही आलो आहे लेहमधील शांती स्तूपा या ठिकाणी. कृष्णा कसं वाटतंय? मस्त. व्ह्यू कसा आहे? व्ह्यू खतरनाक आहे, मस्त एकदम. आणि लेह सिटी एक नंबर आहे. आणि काय वाटतंय म्हणजे कधी आलं पाहिजे इथं लेह फिरायचं असेल तर? हा सीझन ओके हा सीझन. आणि ह्याच्या अगोदर एक स्नो मध्ये आला तर. स्नो मध्ये पण बर्फ जास्त असणार इथं. आणि ऑक्सिजनची काय कमतरता, कसा त्रास झाला? 2 दिवस थोडी कमतरता आहे इथं, पण एक सेटल झाल्यानंतर काही म्हणजे 1-2 दिवसानंतर ओके होऊन जातं. सेटल झाल्यानंतर प्रॉब्लेम नाही. हर्षद काय व्ह्यू बद्दल? मस्त, बेस्ट सिटी. बेस्ट. म्हणजे अशी सिटी आपण कधी बघितली नव्हती. खरंच बघण्यासारखे. एकदा तरी लेहला या आणि बाईक राईड ही जरूर करा. आणि हा शांती स्तूपा. शांती स्तूपाचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाकडे चाललोय. आता आम्ही जात आहोत. कुठे जातोय आपण? कुठे जातोय आपण माहित नाही. आमच्या गाईडला माहिती आहे आता आम्ही कुठे चाललोय. आम्हाला तर काय माहित नाही. आम्ही फक्त फिरतोय लेहसाठी.
तर आत्ता आम्ही आलो आहे आपल्या आर्मीच्या हॉल ऑफ फेम इथं लेहमध्ये. तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे ते. मी तुम्हाला सांगते याच्यात ना आधीच्या काळात आपण तूप करायचं बघ, तर ना आधीच्या काळात ते असं यूज करायचे तूप बनवायला. हे तूप बनवण्यासाठी वापरायचे पहिले. हे तूप बनवण्यासाठी वापरायचे. आपण आहे ना त्या रूम मध्ये जाईल ना, त्या रूम मध्ये फोटो व्हिडिओ सगळं आला. हा ते म्हणजे हे सगळं भाजी वगैरे बनवण्यासाठी वापरायचे. म्हणजे आपल्या जे घरी यूज करतो ना आपण त्यासाठी. त्यासाठी का? म्हणजे घरगुती किचन मधले साहित्य सगळे. दगडाचं आहे सगळं. ते 125 किलोमीटर आहे का हे? मॉनिस्ट्री का ती? आपण काल आलतो ती आहे का? है ना महा. हाँ ये भी किचन का है ना? उसमें हम चाय और हाँ वो तो पता चाय पता नहीं वो तो ये तो हाँ, इसमें पानी वानी चाय. वो उसमें क्या करते हैं? ये अलादीन का चिराग है क्या वो? हाँ, इसमें हम लोकल वाइन रखते हैं. लोकल वाइन. हाँ, ये त्योहार में पहनते हैं, फेस्टिवल में. अच्छा फेस्टिवल में पहनते हो? मार्क्स जैसे होता ये है ड्रैगन फेस्टिवल, हर बुद्धिस्ट का फेस्टिवल बहुत होता है. अच्छा उसमें ये पहनते हैं. आज कुछ तो है ना. आज नहीं है, कल पहले हुआ था, जुलाई में हुआ था, 6 जुलाई में. कल हम गए थे ना मार्केट में, डांस कर रहे थे ना. अच्छा अच्छा, वो हाँ हाँ, वो वेडनेसडे में रोज होता है. सर ये ड्रैगन. हाँ, ये ड्रैगन. भाई ये सब्जी है क्या? मतलब यहाँ बनती ये है हमारे वो? लोकल ट्रेडिशनल फूड है. स्क्यू वो मिलेगा आज खाएंगे किधर? ये अब कम मिलता है यहाँ पे. और ये तो रोटी होगी ना ये वेज तो, रहता है. इसका क्या खांबीर खांबीर बोलते हैं क्या? हे ना अशी गोळी करून अंगठीने दाबून भाजीत टाकतात. आणि आपल्या ये बहुत प्रोटीन वाला है. ये प्रोटीन वाला है क्या काफी? ये चावल से क्या बोलते हैं इसको? पापा. पापा चावल वीड होता है ना, हाँ, हाँ. उसको दबा के फिर ये बनता है. अच्छा और ये तो ये कोम है. कौन है क्या? ये वाला कोम है. ये लैंप है, जो कैंडल होता है ना. अच्छा ये वाला ना? हाँ, ये खच्ची, इसमें वो रखते हैं क्या? धागा होता है ना, धागा बांधने के लिए. अच्छा, ऐसे हाँ हाँ समझ कलेक्ट गया. करने के लिए. ये तो आपका हथियार होगा. ये चाबी है हमारा. अच्छा ये लॉक और की है क्या? हाँ, एक की है. ए लॉक आणि की बघ तुषार. ही लॉक आणि की येते. अच्छा लॉक आणि चावी. ये आपका फेस्टिवल है क्या? यहाँ का? हाँ, ये गुस्तोर है. ये हिमित शिशु है. ये कौन से महीने में होता है? ये हो गया था अभी, ये जुलाई में होता है. तो वो मास दिखा तो वो उस फेस्टिवल में बनते हैं. हाँ, ये फेस्टिवल, ये हमारा प्रोटेक्टर है. अच्छा प्रोटेक्टर है क्या ये? तो ये कब रहता है फेस्टिवल? कुछ फेस्टिवल्स अभी हो गया है, 5-6 दिन पहले हो गया ये. अच्छा. खाया हूँ चीज. अच्छा लड़की को चुरा के लेके आता है पेरिस में. ओके ओके. क्या रहता है मतलब ये क्या? इसका क्या रहता है? इसका क्या? इसमें इसमें वो स्कूस्ते क्योंचेस मतलब है ना, स्कूस्ते क्योंचेस मतलब चुरा के लड़के वाले लेके आना और शादी करना. अच्छा अच्छा अच्छा. जिसमें लड़के वालों सपोर्ट करते हैं. अच्छा ओके ऐसा रहता है क्या? लड़के वाले सपोर्ट करते हैं इसमें. ओके ये क्या शनाई में ये फेस्टिवल में बजता है वो है ना? ये फेस्टिवल में बजता है क्या? कौन सा वाला? ये फेस्टिवल में रहता ये है. फेस्टिवल में बजता है. ये वाला ये बजता है. और वो ये वाला तो स्टोन है, और ये हार्वेस्ट में यूज होता है. अच्छा. और ये
ये क्या है? लड़ाइयों में ये बुलेट प्रूफ जैकेट है। बुलेट प्रूफ जैकेट है। युद्ध में यूज होता है ना, तलवार। हाँ वही वॉर में ही चलता है ना वो। ये पत्थर है, पत्थर से बनाए हैं। अच्छा वो पत्थर से बना है क्या ये? ये तो बहुत रहेंगे ना इधर। ले बहुत है। बहुत है ना। हाँ हमें दिख गया तो क्या हो जाएगा यार। ये कल हमें शायद पेंगोंग में मिलेगा। ब्लैक ये मिलेगा क्या? ये ब्लैक पैंथर ये? ब्लैक पैंथर नहीं है, ब्लैक अच्छा क्रेन। अच्छा ये ओके ओके। मैं डर गया ना, ये मिला तो मैं पेंगोंग कैसे होगा फिर? और ये इधर का ड्रेस है क्या शादियों में पहनते की? ये मल्टी ड्रेस है। अच्छा ये लड़ाकी ड्रेस है। अच्छा ये कोस है। कोस। राजपूत Zorawar होते थे, Singh, the राजपूत। genius general, born in 1786. Zorawar. A small Rajput state in Shivadik, now the part of Raisalpur district, Himachal Pradesh. At the age of 16, he killed his cousin over a property dispute in a straight. तर हॉल ऑफ फेम पाहून झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत पत्थर साहिब गुरुद्वाराकडे. त्या गुरुद्वाराचं पण एक महत्त्व आहे, ते मी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेलच. तर ही पाहू शकता तुम्ही एक सुंदर अशी एक लेक, असे खूप सारे व्ह्यूज लेक तुम्हाला लेह साईट सीइंग करताना पाहायला मिळतील. तर आता आम्ही जात आहोत पत्थर साहिब गुरुद्वाराकडे. तर आत्ता आपण पोचलो आहोत श्री पत्थर साहिब गुरुद्वारा इथे. तर गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे मॅग्नेटिक हिलकडे गेलो. मोबाईलची बॅटरी लो असल्यामुळे मला शूट नाही करता आलं. तर मॅग्नेटिक हिल पाहून झाल्यानंतर आत्ता आम्ही आमच्या रूमकडे परत चाललो आहे लेहमध्ये. आजचं लेह लोकल साईटसिंग आमचं कंप्लीट झाले पूर्ण, आणि आता उद्या सकाळी आम्ही निघणार खारदुंगलाकडे. खारदुंगला पास क्रॉस करून आम्ही पुढे नुब्रा व्हॅलीकडे जाणार. तर चला भेटूयात आता पुढच्या एपिसोडमध्ये.